शेंडगेवाडी आंदोलनाच्या खटल्यातून राज ठाकरे यांची दोषमुक्तता। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे 2008 मध्ये पुकारलेला बंद आंदोलनाच्या खटल्यातून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची दोषमुक्तता करण्यात आलेली आहे। 6 जुलै 2024 रोजी माननीय न्यायाधीश थत्ते यांनी राज ठाकरे यांना या कथित गुन्ह्यात कसला सुकृत दर्शनी सहभाग नसल्याचा निर्वाळा देत दोषमुक्तता केलेली आहे, अशी माहिती राज ठाकरे यांचे या केसमधील वकील ॲडव्होकेट रवी पाटील यांनी दिलेली आहे। सन 2008 मध्ये राज ठाकरे यांना रत्नागिरी येथे अटक करण्यात आली म्हणून शेंडगेवाडी तालुका शिराळा येथे बंद पुकारण्यात येऊन आंदोलन करण्यात आले। तत्कालीन तालुका मनसे अध्यक्ष तानाजी सावंत व इतर 9 सहकाऱ्यांच्या बरोबर राज ठाकरे यांच्यावर देखील शिराळा फौजदारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले। राज ठाकरे यांचा कथित गुन्ह्याशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे त्यांना या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे म्हणून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शिराळा यांचे कोर्टात अर्ज केला होता। त्यावेळी न्यायाधीश श्रीमती श्रीराम यांनी अर्ज फेटाळला होता म्हणून इस्लामपूर येथे सेशन कोर्टात क्रिमिनल रिव्हिजन अर्ज 1/2023 न्यायप्रविष्ट होता। यामध्ये दिनांक 6 जुलै 2024 रोजी माननीय न्यायाधीश थत्ते यांनी राज ठाकरे यांचा कथित गुन्ह्यात कसलाही सहभाग नसल्याचा निर्वाळा देत त्यांना दोषमुक्त केलेले आहे। नमस्कार। सन 2008 मध्ये माननीय राज ठाकरे साहेब यांना रत्नागिरीमध्ये अटक करण्यात आली। त्याबद्दल शिराळ्यामध्ये बंद पुकारण्यात आला। तत्कालीन मनसे अध्यक्ष श्री तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारला म्हणून कोकरूड पोलीस स्टेशन यांनी या सर्वांच्या विरोधात शिराळा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले। त्यामध्ये खरं तर राज ठाकरे साहेबांचा काही संबंध नसताना आरोपी नंबर 10 म्हणून त्यांना समाविष्ट केले म्हणून शिराळा न्यायालयात यापूर्वी त्यांना या खटल्यातून दोषमुक्त करण्यात यावे म्हणून अर्ज केला होता। तत्कालीन न्यायाधीश श्रीमती श्रीराम मॅडम यांनी सदरचा अर्ज फेटाळला म्हणून इस्लामपूर येथील मी सेशन जज साहेब यांचे कोर्टात क्रिमिनल रिव्हिजन अर्ज क्रमांक 1/2023 दाखल केला। दिनांक 6 जुलै 2024 रोजी सेशन जज साहेब श्री थत्ते साहेब यांनी हा अर्ज मंजूर करत असताना राज ठाकरे साहेब यांचा कथित गुन्ह्याशी कसलाही संबंध नसल्याचा निर्वाळा देत त्यांना या खटल्यातून दोषमुक्त केले। 2008 साली रेल्वे भरतीमध्ये परप्रांतीय विरोधी आंदोलन झालं होतं। त्या आंदोलनामध्ये सन्माननीय राजसाहेबांना अटक झाली होती। त्या अटकेच्या निषेधार्थ आम्ही शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे आंदोलन केलं होतं। या आंदोलनामध्ये माझ्यासह एकूण 8 जणांना त्या ठिकाणी अटक झाली होती, परंतु त्यावेळेच्या SP पोलीस प्रशासन व राज्य शासनाने सन्माननीय राजसाहेब व सन्माननीय शिरीष पारकर यांना आमच्या बरोबर सहआरोपी म्हणून त्या केसमध्ये त्यांची नावं नोंदवली होती। यांचा या केसशी काही संबंध नव्हता। ही बाब सन्माननीय इस्लामपूर न्यायालयाला आम्ही ती पुन्हा दावा दाखल केला की संबंधित या केसमध्ये राजसाहेब व शिरीष पारकर साहेब यांचा कोणताही सहभाग नव्हता। या कोणतंही त्यांनी चितावणीखोर भाषण केलं नव्हतं, या कोणत्याही प्रकारे आम्हाला आंदोलन करायला उत्साहित केलं नव्हतं, प्रोत्साहित केलं नव्हतं। ही बाब न्यायालयाच्या समोर मांडल्यानंतर काल सन्माननीय राजसाहेब ठाकरे व शिरीष पारकर यांना केसमधून वगळण्यात आलेलं आहे कायमस्वरूपी। या केसमध्ये आम्ही एकूण 8 आरोपी होतो त्यापैकी 9 आणि 10 नंबरचे आरोपी सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय शिरीष पारकर यांना जाणीवपूर्वक या ठिकाणी गुंतवलेलं होतं। त्यांची काल निर्दोष मुक्तता झालेली आहे। या केसमधूनच वगळलेलं आहे त्यांना। त्याचबरोबर या केससाठी आमच्या पक्षाचे वकील ॲडव्होकेट राजेंद्र सिरोडकर व सयाजी नांगरे यांनी या केसचं काम पाहिलं।